श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला, लेखक क्रमांक 71। श्रीपादांचा माणूस। 2000 साली छोट्या मारुती अल्टो कारने कुटुंबातील 6 सदस्यांसह गाणगापूर दर्शन घेऊन रायचूर अख्तूर मार्गे कुरवपूरला चाललो होतो। रस्त्यावरून पायी चालणाऱ्या एका स्थानिकाने हात करून आम्हाला थांबवलं। तो तेलुगू बोलत होता। भाषा समजत नव्हती, पण मला तुमच्या गाडीत येऊ द्या असं त्याच्या खाणाखुणांवरून समजत होतं। पण छोट्या गाडीत आधीच 6 जण असल्यानं त्याला सामावून घेता आलं नाही। आम्ही कृष्णेच्या काठावर आलो। नदी शेजारच्या शेतवस्तीवर गाडी लावली आणि कृष्णामाई पार करायला गोलपाटीसारख्या बुट्टीत बसलो। तोच वादळ सुरू झालं। बुट्टी 1 फूट देखील पुढे सरकेना। वादळ थांबायचं लक्षण दिसेना। आपल्याकडून काहीतरी चूक झाली याची जाणीव झाली। अर्धा पाऊण तास गेला आणि ज्याला आम्ही गाडीत घेतलं नाही तो गृहस्थ नदीच्या काठावर आला। खूप ओशाळल्यासारखं झालं त्याला पाहून। हात वारे करून काहीतरी सांगत तो आमच्या बुट्टीत बसला आणि त्यानं वल्ह हातात घेतलं आणि त्याच क्षणी वादळ थांबलं। मग लक्षात आलं की हा तर श्रीपादांचा माणूस किंवा स्वतः श्रीपाद। कृष्णामाई पार करून तो आम्हाला मंदिरापर्यंत घेऊन आला। त्यावेळी कुरवपूरला पाऊस नसताना आसमंतात पिवळा धमक प्रकाश फाकलेला आणि 2 क्षितिजांना स्पर्श करणारं मोठं इंद्रधनुष्य। या भेटीत आम्हाला कुरवपूर क्षेत्रात आयुष्य समर्पित केलेले वयोवृद्ध केळकर काका भेटले। अतिशय कृश शरीर, गुडघ्यापर्यंत धोतर, तापट व्यक्तिमत्व। पण आम्ही फोटोची विनंती केली तर आनंदाने आमच्यात उभे राहिले। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत आता वाचताना सुरुवातीला एका अध्यायात एक गर्विष्ठ वेदज्ञ पंडित कुरवपूरला जाताना नावाड्याला म्हणतो की तुला वेद येत नाही, तू अर्ध आयुष्य वाया घालवलं। पुढे जेव्हा बुट्टीला छिद्र पडून पाण्याने बुट्टी बुडायला लागते तेव्हा नावाडी पंडिताला विचारतो की तुम्हाला तर पोहता येत नाही, तुम्ही पूर्ण आयुष्य वाया घालवलं। आमची ही स्थिती काहीशी अशीच होती। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।